आपल्याला एक कमेंट्स आली होती आणि ती कमेंट्स 2 वीकच्या अगोदर आलेली होती, पण थोडे ब्लाऊज असल्यामुळं त्याच्यावर व्हिडिओ बनवता आला नाही. तर आज आपण त्या व्हिडिओ बनवणार आहोत आणि हा व्हिडिओ एवढा महत्त्वाचा आहे की ज्या नवीन शिकणाऱ्या ज्या ताई असतील त्यांच्यासाठी तर खूपच महत्त्वाचं आहे. आणि त्या स्वतःही ब्लाऊज शिवतात, पण त्यांना स्वतःची कटोरी व्यवस्थित बसत नाही. तर त्यावरच आपण आज व्हिडिओ बनवलेला आहे. त्यांनी फक्त कंबर आणि छातीचं माप दिलेले आहे, त्यानुसार आपण मोंढा दंडघेर सगळं परफेक्ट असं काढलेलं आहे. आणि तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही विचारू शकता. आणि ऑनलाईन क्लासेस आपण सुरू करणार आहोत, तर तुम्हाला म्हणजे शिकवण्याची पद्धत आवडत असेल तर नक्की मेसेज करा, कमेंट्स करा आणि इच्छुक असाल तर नक्कीच यामध्ये सामील व्हा. कारण घर बसल्या तुम्हाला खूप सुविधा, तुम्ही 3-4 हजार रुपये जरी दिले मंथली तरी तुम्हाला इतकं चांगले डिटेल्समध्ये कोणी शिकवत नाही. तर हा ऑनलाईन क्लासेसचा तुम्ही फायदा घ्या. आणि आता आपण सुरुवात करणार आहोत मापासाठी. तर त्यांनी सांगितलेले छातीचं, त्यांची छाती आहे 36 आणि त्यांचं कंबर त्यांनी 27 सांगितलेलं आहे. तर आपण आपले हे माप टाकलेले आहेत. त्यांची उंची आपण 13.5 ठेवूया आणि अधिक 1 म्हणजे 14.5 आपण उंची घेतलेली आहे. आणि समोरचा गळा आपण, मागचा गळा 9 इंच ठेवलेला आहे, समोरचा गळा आपण 5.5 ठेवलेला आहे. 5 ठेवला तरी चालेल, कारण त्यांची कटोरी म्हणजे त्यांच्या मापापेक्षा त्यांची कटोरी मोठी आहे, त्याच्यामुळेच त्यांचं ब्लाऊज त्यांना बसत नाही. तर आपण याची व्यवस्थित अशी कशी कटिंग करायची ते आज आपण सांगणार आहोत. बाही घेतलेली आहे 5 इंच आणि दंड घेतलेला आहे 5.5 इंच. मुंढा ठेवलेला आहे 7.5 पावणे 8 इंच मुंढा ठेवायचा आहे, कारण हे परफेक्ट ब्लाऊज येणार आहे त्यांना. याप्रमाणे त्यांनी कटिंग करायची आहे. तर आपण गळा ठेवलेला आहे 2.25 इंच आणि गळा फक्त आपण 5 इंच ठेवलेला आहे समोरचा, कारण ज्यांची छाती मोठी आहे त्यांच्यासाठी गळा, समोरचा गळा छोटा करायचा आहे. तर आपण इथं 5 इंच ठेवलेला आहे गळा आणि शोल्डर ठेवलेला आहे 2.25 इंच. असं हे ब्लाऊजचं माप निघणार आहे. आणि आपण साईज कशी 33 साईज कंबरेनुसार आपण 33 साईज केलेली आहे, कारण आपल्याला कटोरी वाढून घ्यायची आहे. त्या कटोरीच्या ह्याच्यामध्येच आपल्याला मार्जिन मिळणार आहे. तर आपण हा व्हिडिओ सर्वांसाठी खूप महत्त्वाचा आहे, कारण असे बरेच माप, असं वेगवेगळे माप असतात, त्याच्यावर आपल्याला कटिंग व्यवस्थित करावी लागते. तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. आपण कटोरी ठेवलेली आहे 5.5 इंच आणि ही क्रॉसपट्टी बटन साईड 3 इंच आणि फिटिंग साईड 2.5 इंच ठेवलेली आहे. आणि ज्यावेळेस आपण कपड्यावर टाकतो त्यावेळेस आपल्याला 1 इंच वाढून घ्यावी लागते. आणि आपण मार्जिन ठेवलेली आहे 1-1.5 इंच मार्जिन ठेवलेली आहे. आणि त्यांची आपण छाती घेतलेली आहे 9.25 इंच, कारण आपण 33 साईजच्या ब्लाऊजनी म्हणजे यांनी मापाने त्यांचं ब्लाऊज शिवणार, म्हणजे हे आपण माप टाकलेले आहेत. तर आपण नेहमी मागचा गळा जर तुमचा मोठा असेल 9, 9.5, 11 असेल तर तुम्हाला अर्धा इंच बाद करावं लागतं. तर आपण अर्धा इंच बाद करून त्यांचा मुंडा ठेवलेला आहे 7.25 इंच. करेक्ट मुंडा जर मोजला तर 7.25 येतो इथपर्यंत. तर हे माप त्यांच्यासाठी परफेक्ट आहे. समोरचा खड्डा ठेवलेला आहे अर्धा इंच आणि मागचा ठेवलेला आहे 1.25 इंच. असं ह्या ब्लाऊजची व्यवस्थित अशी माप आपण टाकलेले आहेत. आणि मागचा आकार दिलेला आहे 2.5 पासून, समोरचा आकार दिला आहे 1.5 पासून. तर हे एकदम परफेक्ट असे माप आहे. तर तुम्हाला जर तुमचे काही प्रश्न असतील, असेच काही तुमचे म्हणजे ब्लाऊजचे माप असतील तर तुम्ही सांगायचं आहे. त्याच्यावर तुम्हाला कटिंग म्हणजे कशी करायची ते समजून सांगणार आहे. तर हे असे आहेत माप. आता ही त्यांच्या कमरेनुसार 33 साईज निघलेली आहे, पण त्यांनी छाती 36 सांगितली आहे. त्यांना फक्त कटोरी 36 साईजची कटोरी करायची आहे. बाकी त्यांचे माप 33 साईजच्या नुसारच माप आहेत. फक्त त्यांनी कटोरी वाढून घ्यायची आहे. ती कटोरी सुद्धा आपण कशी वाढवायची ते पण सांगणार आहोत. आता आपण बाही घेतलेली आहे 4 इंच
वाढून ठेवलेला आहे 1 इंच म्हणून 5 इंच झालेला आहे आणि त्यांचा मुंडा ठेवलेला आहे 7.25 इंच, दंडघेर ठेवलेला आहे 5.5 इंच. हे त्यांचं असं बाहीचं माप निघलेलं आहे. एकदम परफेक्ट अशी ही बाही त्यांच्यासाठी चांगली व्यवस्थित आहे. तर त्यांनी हा व्हिडिओ पाहायचा आहे आणि यानुसार त्यांनी कटिंग करायचे आहे आणि आपल्याला कमेंट्स करून सांगायचं आहे की याप्रमाणे जर ब्लाऊज शिवलं तर माझं ब्लाऊज खूप परफेक्ट असं बसलं. तर आता आपण कटोरी त्यांचे हे माप आता व्यवस्थित आपण छाती 9.25 ठेवलेली आहे आणि 1.5 इंच आपण वाढून घेतलेला आहे. आता आपण त्यांच्यानुसार कटोरी काढणार आहोत. परफेक्ट अशी कटोरी काढून घ्यायची. तर आपल्याला 36 ची कटोरी ठेवायची आहे त्यांना. किती? 36 ची. तर आपण एकूण 9 इंच वाढून घेणार आहोत. टोटल 9 इंच आपण वाढून घेणार आहोत कटोरी, म्हणजे त्यांची 36 ची कटोरी होणार आहे. तर याप्रमाणे पाहू शकता. आता आपण पाव इंच शिलाई ठेवून या प्रकारे आपल्याला वाढून घ्यायचे आहे. वर पाव इंच करत तर त्यांचा आकार येणार आहे याप्रमाणे. कारण इथं आपण का वाढून घेतलेला आहे? तुमच्या फ्रंटपेक्षा 1 इंच उंची, कटोरीची उंची 1 इंच खाली घ्यावी लागते म्हणजे बरोबर येते. तर ही त्यांची कटोरी परफेक्ट 9 म्हणजे 36 साईजच्या ब्लाऊजसाठी 9 इंच कटोरी परफेक्ट लागते. तर या साईडने आपण फक्त पाव इंच ठेवलेला आहे शिलाई मार्जिन आणि या साईडने पाव इंच शिलाई मार्जिन ठेवून आपण ही कटोरी अशी ड्रॉ केलेली आहे. ह्या साईडने आपण इथं 2 इंच वाढलेली आहे आणि इथं 2 इंच वाढलेली आहे. कारण आपण कटोरी 5.5 ठेवलेली आहे म्हणून आपल्याला 4 इंच 36 साईजच्या ब्लाऊज नुसार त्यांची कटोरी आपल्याला वाढून घ्यावी लागली. किती? 4 इंच आपल्याला कटोरी वाढून घ्यावी लागलेली आहे. असे पाहू शकता 9 इंच आपल्याला. तर अशी त्यांना कटोरी ठेवायची आहे. परफेक्ट माप येणार आहे आणि कटोरी पण परफेक्ट बसणार आहे. आणि हे जे माप आहेत ते 33 साईजच्या नुसार माप आहेत. अशी ही त्यांनी छाती 36 तर आपलं कंबर 33 साईजच्या याने पूर्ण परफेक्ट आपण माप त्यांना काढून दिलेले आहेत. नक्कीच त्यांना हे ब्लाऊज परफेक्ट बसेल आणि त्यांनी कमेंट करून सांगायचं आहे की ब्लाऊज कटिंग करून शिवून घालून पाहायचं आहे आणि सांगायचं आहे. तर तुम्हाला जर पॅटर्न पाहिजे असेल तर आपण पॅटर्न सुद्धा सुरुवात केलेली आहे तुमच्या मापाचे पॅटर्न बनवण्यासाठी. आणि असेच तुम्हाला वेगवेगळ्या म्हणजे मापाचे पॅटर्न आपण बनवत आहोत. तर ते सुद्धा पाहिजे असेल तर कमेंट्स करा. म्हणजे लवकरात लवकर आपण सगळ्या प्रोसिजर चालू आहेत. कारण तुम्हाला ते पॅटर्न कसे ठेवायचे त्याच्यावर व्हिडिओ बनवणं चालू आहे. परफेक्ट असं अजिबात तुमचा पैसा वाया जाणार नाही आणि एकदम महत्त्वाची ही कटिंग आहे. तर 25 वर्षाच्या अनुभवातून ही कटिंग आपण करत आहोत. तर ह्याचा लाभ तुम्ही सर्वांनी घ्यायचा आहे. इथंच आपण व्हिडिओ संपूया. पुढच्या व्हिडिओची तयारी करूया आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. कमेंट्स करत राहा.